समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा, तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणी कशा पद्धतीने वर्गाबाहेर बसले, म्हणजे वर्गाबाहेरचा विद्यार्थी व ते विद्यार्थी दिन हा विषय आपण या ठिकाणी आज सविस्तरपणे बघणार आहोत। व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्याच विद्यार्थ्याचा त्या शाळेतील पहिला दिवस आज सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो। तर या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत। सेवानिवृत्तीनंतर रामजी सुभेदार बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार साताऱ्यातील लष्करी भागात वास्तव्यास आले होते। पत्नी भीमाबाईंच्या निधनानंतर बहीण मीराबाई ही सुभेदार रामजी यांच्या मुलाबाळांची काळजी घेत होती। भीमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले 14वे अपत्य म्हणजे भिवा आताला लहानाचा मोठा होत होता। भिवा हा लहानाचा मोठा होत होता तेव्हा आता तो शाळेत जाण्याच्या वयाचा झाला होता। भिवाला शाळेत घातलं पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, ही पिता रामजी सुभेदार यांची मनातून प्रबळ इच्छा होती। भिवाने शाळेत जावे यासाठी ते शाळेचा शोध घेऊ लागले। जेव्हा साताऱ्यात राजवाडा चौकात गव्हर्नमेंट हायस्कूल नावाची इयत्ता 1ली ते 4थीची शाळा होती। आता या शाळेत भिवाला ॲडमिशन घ्यायचं हे सुभेदार रामजींनी मनाशी ठरवलं आणि एक दिवस भिवाला शाळेत घेऊन जाऊन त्यांनी त्याचा शाळेतील प्रवेश हा निश्चित केला। भिवाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं तो ऐतिहासिक दिवस होता 7 नोव्हेंबर 1900। संन्यात नोकरीला असल्यामुळे आणि कामानिमित्ताने देशभर फिरणे झाल्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते। तसेच शिक्षणाविना समाजाची स्थिती कशी झाली आहे याचीही जाणीव त्यांना होती। शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षण हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे हे त्यांच्या मनाला सुद्धा पटले होते। रामजी सुभेदार यांच्या विचारांवर संत कबीर यांचा मोठा प्रभाव होता। ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातीच्या सैन्याच्या भरतीवर बंदी आणली आणि जे महार जातीचे सैनिक होते त्यांनाही सैन्यातून कमी करण्यास सुरुवात केली। त्याचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदारांनी यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर असूनही 1893 साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षकपदी नेमलं। इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं। एवढंच नव्हे तर पुढे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापकसुद्धा झाले। त्यामुळे रामजी सुभेदार शिक्षणाचे महत्त्व समजलेलं होतं। म्हणजे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचं महत्त्व हे फार समजलेलं होतं। आपल्या मुलांनीही शिकावं, समाजाचे दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर करावं, जातीमुळे मी जे सोसलं, समाजाने जे सोसलं आणि आजही सोसतो आहे, माझ्या मनगटात बळ असतानाही एक सुभेदार म्हणून
सैन्यामध्ये मी स्थान मिळवलेलं असतानाही केवळ मी महार असल्याने आणि ब्रिटिश सैन्यातील महारांच्या भरतीवर बंदी घातल्याने मला सैन्यातून काढण्यात आलं, अशी जातीवादाने सर्वत्रच अस्पृश्यांची गुणवत्ता असूनसुद्धा नाकेबंदी केली आहे. त्या विरोधात माझ्या मुलानं लढावं, हे सुभेदार रामजी सपकाळ यांना मनोमन वाटत होतं. सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर भिवारामजी आंबेडकर यांनी शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तरी भिवाचं सारं लक्ष मात्र वर्गातल्या फळ्यावर असायचं. गुरुजी काय शिकवतात हे भिवा आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचा. वर्गाच्या बाहेर बसत असले तरी यापेक्षाही जास्त हाल त्यांना साधं पिण्याचं पाणी एक माठ ठेवलेला असायचा. तहान लागलेले अस्पृश्य विद्यार्थी जाऊन माठातील पाणी स्वतः घेऊन प्यायचे, पण अस्पृश्य विद्यार्थ्यांना मात्र तहान लागल्यावर त्या माठाजवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहावं लागायचं. शाळेचा शिपाई त्या मठातलं पाणी काढून त्या विद्यार्थ्यांच्या उंजळीत ओतायचा. मग या मुलांची तहान भागायची. बाबासाहेब लिहितात की त्या शाळेत जेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना बाबासाहेबांना तहान लागायची, ज्या शाळेत बाबासाहेब शिकत होते त्या शाळेमध्ये स्वतः बाबासाहेब लिहून ठेवतात की ज्यावेळेस बाबासाहेबांना तहान लागत होती त्यावेळी दुपारी त्यांचे भाकरी खाऊन व्हायचे. फडक्यात बांधून आणलेल्या भाकरी दुपारी उन्हाच्या कारामध्ये वाळल्यासारख्या व्हायच्या. आता फडक्यात आणलेल्या ज्या भाकरी असत त्या अशा सुकल्यासारख्या होत होत्या आणि त्या भाकरी खाल्ल्यानंतर घशात असे तोटरे बसायचे. घसा कोरडा होत होता. मग पाणी पिणेसुद्धा हे गरजेचे असायचे, नाहीतर घशाला कोरड पडायची. भाकरीचा खास हा छातीमध्ये रुतायचा. मग बाबासाहेब आणि त्यांच्यासोबतची मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे जायची. ही अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की शिपाई तिथून दूर निघून जायचा. घशाला कोरड पडलेली तिखट चटणी भाकरीचे तोंड जळणारी ही मुलं पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभे राहायची, पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही. असा बराच वेळ जायचा. पाण्यासाठी शिपाई लवकर माघारी यायचा नाही, असा बराच वेळ जायचा. पाण्यासाठी हात पसरून तिथे त्या लहान मुलांना उभं राहावं लागायचं. बराच वेळ सोडून गेल्यानंतर त्याच्या वेळेनुसार तो शिपाई तिथे यायचा आणि ह्या अस्पृश्य मुलांना मागे व्हारे, उपासनात्मक म्हणायचा, मागे व्हारे म्हणत ओरडायचा. मग त्यांच्या उंजळीत वरून पाणी ओतायचा. जेवण होऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या घोटाने घास पोटात उतरायचा. ही बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज शहारे येतात. इतकी त्यावेळेस भयानक परिस्थिती होती आणि इतक्या भयानक परिस्थितीला बाबासाहेबांना त्यावेळेस समोर जावं लागलं. शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे कितीतरी हाल अपमान सोसले, तरीही शिक्षण मात्र सोडलं नाही. ही यातील खूप महत्त्वाची आणि शिकण्याची बाब आहे. अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले. त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं, पण शिक्षण मात्र सोडलं नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. आज ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला शिक्षणाला संधी मिळाली, परंतु आम्ही हा विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी किती काहीतरी सोचलं, हे आम्ही कदापिही विसरायला नको. हे आम्ही विसरता कामा नये. सातारच्या त्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब 4थीपर्यंत शिकले. पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच लहान्या भिवाचं पाऊल शिक्षणाकडे वळलं. शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे
चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचं 7 नोव्हेंबर 1919 या दिनी पाऊल पडलं. हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या, एका दैन्याच्या, एका मागासलेपणाच्या गर्दीतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या, एका नव्या स्वाभिमानी पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचं ते पाऊल होतं. माझ्या भिवाची पावलं जर त्या शाळेकडे वळली नसती तर आजही गावगाड्यातल्या या माणसांना माणूस ही ओळख मिळाली नसती. म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वळालेली ही पावलं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही, तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावलं होती. म्हणून बाबासाहेबांचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे. हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरीणांनी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो बाबासाहेबांचा शाळेत दाखल झाल्याचा दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा. यासाठी अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावासुद्धा होत राहिला आणि अखेर ते मान्य करत 27 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत गेलेला जो पहिला दिवस आहे तो दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारनं काढला. सरकारने हा आदेश काढावा यासाठी संघर्ष करावा लागला, मागण्या कराव्या लागल्या, आंदोलने करावी लागली. परंतु यात महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब ही आहे की एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा अनेक समस्या येत असतात, अनेक अडचणीसुद्धा येत असतात, परिस्थिती साथ देत नसते. परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण न सोडता आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहावं, कसं राहायचं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत. या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते प्रेरणास्रोत आहेत. कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं. प्रसंगी त्यांना प्यायला पाणीही मिळालं नाही. दिवस पाण्याविना काढावेसुद्धा लागले. जेवण केल्यानंतर तासनतास पाण्याची वाट बघावी लागली की कोणीतरी येईल आणि माझ्या उंजळीत पाणी होते पण माझी तहान भागेल. पण मला शाळेत असं छळलं जायचं. मला शाळेत हा त्रास, यातना सहन कराव्या लागत आहे. म्हणून बाबासाहेबांनी शाळा सोडली नाही. इतक्या हाल अपेष्टा सहन केल्यानंतरसुद्धा बाबासाहेबांनी कधी शाळा सोडली नाही. त्यांनी शिक्षण नाकारलंसुद्धा नाही. शाळा सोडून तेही आपल्या वस्तीत फिरू शकले असते. या त्रासाला कंटाळून बाबासाहेब आपल्या वस्तीत कंटाळूनसुद्धा फिरू शकले असते. वाटेल तो कामधंदा, मिळेल तो कामधंदासुद्धा ते करू शकले असते आणि एक सामान्य माणूस म्हणून जीवन जगू शकले असते. परंतु आजपासून 100 वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीला भिडत एक विद्यार्थी भिवा रामजी आंबेडकर शिकत राहिले आणि तेच पुढे या देशातीलच नव्हे तर जगातील आदर्श विद्यार्थी झाले. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसून वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी जगातील आदर्श विद्यार्थी झाला. कारण त्यांची शिक्षणाप्रती असणारी तळमळ, शिक्षणासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची तयारी, ही तयारी त्यांना
एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, शाळेत प्यायला पाणी मिळत नाही, त्याच विद्यार्थ्याचा शाळेत गेल्याचा दिवस हा आज 100 वर्षानंतर त्याच राज्यातील सरकारला विद्यार्थी दिन म्हणून प्रत्येक शाळांमधून साजरा करावा लागतो। ही गोष्ट साधीसुधी नाही आणि ही साधीसुधी कमाई नाही आणि त्यासाठी केलेला त्याग हा साधासुद्धा त्यागसुद्धा नाही। परंतु आजची परिस्थिती पाहता आजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करण्याची, इतके कष्ट सोसण्याची आणि इतका त्रास सहन करण्याची गरज राहिलेली नाही। पण तरीही आज विद्यार्थ्यांची पावलं शाळेकडे वळत नाही, ते उच्च शिक्षणात टिकत नाही। त्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचा आयुष्यातील हा त्रास आणि वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला शाळेत वर्गामध्ये घेतलं नाही, परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचाच सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो। हे का साध्य झालं? तर त्या विद्यार्थ्याने आजन्म विद्यार्थी राहण्याचे घेतलेले व्रत, हे आजन्म विद्यार्थी राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे, तर तुम्ही आदर्श विद्यार्थी यशस्वी म्हणून होऊ शकता। बाबासाहेबांपासून हे आपण शिकलं पाहिजे। आज बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिकण्यासाठी देश परदेशातील सगळी दारं खुली केलेली आहे। मग ज्या बाबासाहेबांनी जगातील देशविदेशातील जर आपल्यासाठी दारं खुली केलेली आहेत, मग आम्ही त्यांना उपेक्षित असणारा विद्यार्थी कधी होणार? त्यांना जो अपेक्षित विद्यार्थी आहे की तो जगामध्ये शिकला पाहिजे, एक आदर्श विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे, मग तो आदर्श विद्यार्थी आम्ही कधी होणार? हा जो प्रश्न आहे हा आम्हाला पटला पाहिजे। आम्ही शिकत राहिले पाहिजे। बाबासाहेबांप्रमाणे प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थीसुद्धा आपण या ठिकाणी झालं पाहिजे।